गुड मॉर्निंग स्टुडंट्स. SYBAचं हे तिसरं सेमिस्टर आहे. आपण बघतो आहे हिस्ट्री पेपर नंबर 2, जगाच्या इतिहासातील महत्त्वाच्या खुणा, म्हणजेच लँडमार्क इन द वर्ल्ड हिस्ट्री. आपण आपल्या ऑनलाईन लेक्चरमध्ये तिसरं युनिट जे आहे त्याला सुरुवात केली होती. त्याचं नाव आहे राष्ट्रवाद व साम्राज्यवाद. यामध्ये अ भाग, युरोपमधील राष्ट्रराज्याची स्थापना, ही आपण पाहिलं होतं. राष्ट्रराज्याची स्थापना कशी झाली, तसंच या राष्ट्रराज्य निर्मितीची कोणती कारणं होती ती कारणं आपण बघितली. आणि इंग्लंड तसंच फ्रान्स या राष्ट्रांची स्थापना कशी झाली, नवीन राष्ट्रराज्यांचा उदय कसा झाला, हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर याची जी विविध कारणं आहेत राष्ट्रराज्य निर्मितीची, तीसुद्धा पाहिली होती. तर आज आपण त्याचा एक आढावा घेणार आहोत, त्याची एक समरी पाहणार आहोत. राष्ट्रराज्य निर्मितीचे काही परिणाम झाले. त्यापैकी पहिला परिणाम होता अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. म्हणजे राष्ट्रराज्य निर्मिती झाली त्यामुळे त्याचे परिणाम अर्थव्यवस्थेवर झाले. राष्ट्रभक्ती वाढली, राष्ट्रीय जागृतीसुद्धा झाली, त्यामुळे युद्ध होऊ लागली आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा इतर काही परिणाम झाले. म्हणजे जी राष्ट्र बलशाली झाली, युरोपमधली बलवान झाली, त्यामुळे त्याचा परिणाम त्यांनासुद्धा आणि त्यांच्या व्यतिरिक्त जगामधल्या इतर राष्ट्रांनासुद्धा भोगावा लागला. म्हणजे अर्थव्यवस्थेवर परिणाम आपण पाहिलं होतं की जगामधली सरंजामशाही अर्थव्यवस्था जी होती, भूदास पद्धती, या नष्ट झाल्या होत्या. कारण की या राष्ट्रांच्या, इंग्लंड, फ्रान्स यांच्या सीमा निश्चित झाल्या. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या सीमा निश्चित झाल्यामुळे आयात निर्यात करणं याच्यावर काही बंधनं आखून दिली. जणू त्यांचं एक राष्ट्र, एक संघटन झालं, आपलं राष्ट्र, ही भावना त्यांच्यात निर्माण झाली. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सांस्कृतिक परंपरासुद्धा निर्माण झाल्या. त्यानंतर आपलं एक राष्ट्र, हेच आपलं राष्ट्र आहे, आपली सीमा आहे, एवढी निश्चित झाल्यानंतर त्यांच्यातली राष्ट्रभक्ती जास्त वाढली. म्हणजे राष्ट्रभक्तीचा अतिरेक झाला किंवा एखाद्या हत्यारासारखं राष्ट्रभक्तीचा वापर करू लागले. राष्ट्रभक्ती म्हणजे आपल्या राष्ट्रावर असलेलं प्रेम, राष्ट्राची भक्ती, आपलं राष्ट्र सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि त्याचा विस्तार केला पाहिजे इतर ठिकाणी. म्हणजे इंग्लंडने त्यांच्या साम्राज्याचा विस्तार केला, जसं वेगवेगळ्या वसाहती स्थापन केल्या. तसंच त्याचा परिणाम हा झाला की त्यांच्यातला राष्ट्रवाद खूप वाढला आणि त्यामुळे जे काही राजे लोक होते ते सुद्धा जनतेवर जुलूम जबरदस्ती करू लागले. उदाहरणार्थ फ्रान्समधलं बुर्बा घराणं जे आहे त्यांचा पण अतिरेक खूप वाढला आणि पुढे जाऊन त्यांच्यामुळे प्रजेचे खूप हाल होऊ लागले. मग त्यानंतर प्रजेने त्यांच्याविरुद्ध क्रांती घडवून आणली आणि तिथे फ्रेंच राज्यक्रांती झाली. म्हणजे हाच राष्ट्रराज्य निर्मितीचा एक परिणाम होता की पुढे जाऊन त्यांच्यातली राष्ट्रभक्तीचा अतिरेक झाला. तसंच राष्ट्रीय जागृती झाली. आधुनिक काळ जेव्हा होता, सुरुवातीला इंग्लंड, फ्रान्स, अजून पोर्तुगाल, स्पेन ही राष्ट्र जी होती त्या राष्ट्रांचा उदय झाला. त्यामुळे युरोपमध्ये ही जी राष्ट्र आहेत, इंग्लंड, फ्रान्स, स्पेन, यांचं वर्चस्व वाढलं. म्हणजे युरोपमध्ये ती राष्ट्र स्वतःचं वर्चस्व गाजवू लागली. त्यांच्यामध्ये जागृती निर्माण झाली. त्यामुळे तिथली लोक जी आहेत त्या लोकांच्या मनोवृत्तीमध्ये फरक पडला. म्हणजे हे राष्ट्र जे आहे त्यांच्यामध्ये सुरुवातीला जागृती निर्माण झाली आणि यांच्या सीमा निश्चित झाल्या. राष्ट्रराज्याचा उदय झाल्यामुळे ही राष्ट्र अधिक बलशाली झाली, बाकीच्या इतर राष्ट्रांपेक्षा अधिक बलवान झाली. मग ते स्वतःच्या हिताचा विचार करू लागले. हा परिणाम झाला राष्ट्रराज्य निर्मितीचा. तसंच चौथा परिणाम होता सततची युद्ध आणि शांतता. राष्ट्रराज्याच्या निर्मितीमुळे युरोपमध्ये शांतता निर्माण झाली नाही, उलट तिथे युद्ध होऊ लागली. कारण जमीनदारांचं वर्चस्व होतं, त्या जमीनदारांच्या वर्चस्वाविरुद्ध उठाव केले गेले. सरंजामदारांचं वर्चस्व, त्यांचं वर्चस्व कमी करण्यासाठी उठाव केले गेले, म्हणजे आवाज उठवला गेला. आणि ही जी राष्ट्रराज्य होती यांची स्थापना झाल्यामुळे या राष्ट्रांमध्येच आपापसामध्ये भांडणं होऊ लागली किंवा युद्ध होऊ लागली. तसंच राष्ट्रांमध्ये सुद्धा आणि राष्ट्रामध्ये अंतर्गत सुद्धा भांडणं होऊ लागली किंवा वारसा हक्कावरून युद्ध होऊ लागलं. म्हणून 16व्या 17व्या शतकामध्ये
राष्ट्रीय जागृती निर्माण झाली आणि त्यामुळे ही जी राष्ट्र निर्माण झाली होती त्यांच्यामध्ये सतत युद्ध होऊ लागली आणि तिथे जे होतं शांततेचं वातावरण नष्ट झालं. हळूहळू युद्ध हेच त्यांचं एक शस्त्र बनलं. युद्ध करणं एवढंच त्यांचं काम उरलं. म्हणजे राष्ट्रांमध्ये युद्ध होऊ लागले आणि जे राष्ट्र जिंकेल ते राष्ट्र श्रेष्ठ किंवा त्या राष्ट्राची आर्थिक शक्ती जास्त असं गणित निर्माण झालं. म्हणजे जो राष्ट्र जास्त युद्ध करेल किंवा युद्ध केल्यानंतर जिंकेल ते राष्ट्र श्रेष्ठ असं सुरू झालं. त्यानंतर आपल्या साम्राज्याव्यतिरिक्त इतर दुसरीकडे साम्राज्य वाढवायचं, आपल्या साम्राज्याचा विस्तार करायचं हे सुरू झालं. धर्मप्रसार करणं हे एक त्याच्यामधलं महत्त्वाचं काम. आपल्या धर्माचा प्रसार इतर ठिकाणी करणं म्हणजे ख्रिश्चन धर्म होता युरोपियनांचा, त्या धर्माचा प्रसार इतर ठिकाणी करणं म्हणजे ज्या ठिकाणी तो धर्म नाही, जिथे आपला धर्म नसेल तसं त्या ठिकाणी त्या लोकांना आपला धर्म स्वीकारायला लावायचा. त्यासाठी अतिरेक झाला तरी चालेल, म्हणजे अतिरेकी धर्मप्रसार करायचा. शिवाय व्यापार करायचा. ज्या ठिकाणाहून आपल्याला फायदा होतोय, ज्या ठिकाणी खूप कच्चा माल मिळतोय, आर्थिक आपला फायदा होईल अशा ठिकाणी मग व्यापार वाढवायचा, साम्राज्याचा आपला विस्तार करायचा. हे सगळं यामधून सुरू झालं. राष्ट्र राज्य निर्मितीचा हा एक परिणाम होता. तसंच युद्ध केल्यामुळे, सततच्या युद्धांमुळे त्याचेसुद्धा खूप गंभीर परिणाम युरोपला भोगावे लागले. जवळजवळ 1618 पासून, इसवी सन 1618 पासून ते 1648 पर्यंत युरोपमध्ये सतत युद्ध चालू होती. सतत त्यांच्यामध्ये भांडणं चालू होती. ही भांडणं फक्त सत्तेवरून, फक्त सत्तेसाठी चाललेली ही भांडणं होती. त्यामुळे तसंच ही युद्ध झाल्यामुळे युद्ध झालेले राष्ट्र म्हणजे जिंकलेली राष्ट्रसुद्धा आणि हरलेली राष्ट्रसुद्धा दोघांनाही त्याचे परिणाम भोगावे लागतात. सतत त्याचे परिणाम म्हणजे जिंकलेली राष्ट्र असली तरीसुद्धा जिंकण्यासाठी त्यांना शस्त्र साठा लागतो किंवा मनुष्य, लोक, सैन्य लागतं. ते सैन्यसुद्धा जीवाची पर्वा न करता लढत असतं. म्हणजे जिंकलं तरीसुद्धा नुकसान होतं, हरलं तरीसुद्धा नुकसान होतंच. त्यामुळे एक प्रकारे यांचं स्वतःचंच त्यामध्ये नुकसान झालं. फक्त बाकीची जी राष्ट्र आहेत युरोपमधली, त्याच्यापैकी इतर राष्ट्रांमध्ये इंग्लंड हे राष्ट्र मात्र सुरुवातीपासून वरचढ ठरत होतं. इतर देशांच्या तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर इंग्लंड हे खूप नियंत्रित होतं. त्याने स्वतःचं राष्ट्र खूप नियंत्रित असं ठेवलेलं होतं. पण एकंदरीत ह्या सगळ्या युद्धांमुळे युरोपमधली शांतता भंग झाली. हा राष्ट्रराज्य निर्मितीचा एक परिणाम झाला. त्यानंतर इतर काही चांगले परिणामसुद्धा झाले. चांगले परिणाम राष्ट्रराज्य निर्मितीचे तर जमीनदार जे होते त्यांचं वर्चस्व इतकं वाढलं होतं की सर्वसामान्य प्रजेचे ते हाल करायचे, त्यांचं शोषण करत होते. त्यामुळे या जमीनदारांचं वर्चस्व नष्ट झालं आणि आर्थिक प्रगती होऊ लागली. राष्ट्राची आर्थिक प्रगती होते, त्याच्यामुळे उत्पादनसुद्धा वाढलं. शिवाय औद्योगिक क्रांती झाली. औद्योगिक क्रांतीमुळे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झालं. त्यामुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये खूप वेगवेगळे शोध लागले. तसंच राज्याची सीमा निश्चित झाल्यामुळे खूप बारकाईने आणि तर्कशुद्ध पद्धतीने त्या निश्चित करण्यात आल्या होत्या. म्हणजे सीमा निश्चित होते, बॉर्डर जी आधी नव्हती ती आता निश्चित होते. म्हणजे ती कुठलं राष्ट्र आहे तिथून ती निश्चित होते. म्हणजे बॉर्डरच्या अलीकडचं आपलं राष्ट्र आणि बॉर्डरच्या पलीकडे दुसरं राष्ट्र, त्याच्यामुळे ती बॉर्डर निश्चित करताना खूप विचारपूर्वक ती करावी लागते. कारण बॉर्डरच्या पलीकडे मग दुसरा देश असतो. जसं भारत पाकिस्तान जी बॉर्डर आहे त्याच्या पलीकडे दुसरं पाकिस्तान हे राष्ट्र आहे. त्याच्यामुळे तिथे ती निश्चित करताना व्यवस्थित काळजीपूर्वक ती निश्चित करावी लागते. कुठली बॉर्डर कोणाच्या हद्दीमध्ये, कोणता देश आहे, कुठला देश असणार आहे, किंवा मग त्याच्यावरून भांडणं होणं किंवा मग कधी सामंजस्याने होणं, हे सगळे प्रॉब्लेम किंवा या सगळ्या घटना त्याच्यासोबत जोडलेल्या असतात. म्हणून मग या सीमा ज्या आहेत त्या बारकाईने निश्चित करण्यात आल्या. हा एक परिणाम झाला. तसंच प्रत्येक वेगवेगळं राष्ट्र निर्माण झाल्यामुळे
तिथे राष्ट्रीय प्रगती, राष्ट्रप्रेम हे निर्माण झालं. म्हणजे राष्ट्रवाद, लोकांमध्ये सुद्धा राष्ट्रवाद निर्माण झाला. आपलं राष्ट्र हे श्रेष्ठ आहे, आपण या राष्ट्राचे नागरिक आहोत, म्हणून अशी भावना या जनतेमध्ये सुद्धा निर्माण झाली. तसंच लोकशाही निर्माण होण्यासुद्धा मदत झाली. किंवा एखादं राष्ट्र किंवा एखादं राज्य, राजा घराणं जर अतिरेक करत असेल तर त्याच्याविरुद्धसुद्धा लोकांनी आवाज उठवायला सुरुवात केली. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये जसं झालं, या बोर्बा घराण्याच्या विरुद्ध सगळ्या लोकांनी आवाज उठवला. तसंच लोकांनी मग आवाज उठवायला सुद्धा सुरुवात केली. म्हणजेच या राष्ट्रराज्य निर्मितीचे काही चांगले परिणाम झाले, काही वाईट परिणाम झाले. म्हणजे एक स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती झाली, त्यांचा राष्ट्रराज्य निर्मितीचं स्थापना झाल्यामुळे त्यांचा विकास होत गेला. लवकर त्यांच्याकडे त्यांच्या ठिकाणी शांतता निर्माण झाली किंवा एक स्थैर्य जे असतं ते स्थैर्य निर्माण झालं. म्हणजे युरोप खंडामधली जी राष्ट्र आहेत त्यांच्यामध्ये खूप लवकर स्थैर्य निर्माण झालं आणि त्यामुळे त्याचा परिणाम हा झाला की बाकीच्या इतर राष्ट्रांमध्ये, आशिया खंडामध्ये, आफ्रिका खंडामध्ये ते आपल्या वसाहती स्थापन करण्यासाठी बाहेर पडले आणि त्यांनी त्यांच्या वसाहती स्थापन केल्या. तर हे झाले राष्ट्रराज्य निर्मितीचे परिणाम.